पाडव्याच्या निमित्ताने सर्वजण घरी नवीन गाडी, नवीन वस्तू, नवीन फ्रीज, काही ना काही नवीन नवीन वस्तू आपण सणानिमित्त घरी आणतो. असाच एक छोटासा मुलगा, त्यांचे वडील एक मोठी कार घरी घेऊन आले आणि घरी आणल्यानंतर वडिलांनी लांबून पाहिलं की तो मुलगा त्या कारवर काहीतरी गिरवत आहे. नवीन गाडी आहे, आणून 4 दिवस झाले, तर हा छोटासा मुलगा त्या कारवर काय करत आहे, कशाने तरी गिरवत आहे. वडिलांना राग आला त्या गोष्टीचा. मी एवढे पैसे देऊन, लाखो पैसे देऊन मी गाडी आणले आणि हा छोटा मुलगा त्या गाडीवर काहीतरी गिरवत आहे. वडिलांनी लगेच बाजूची काठी घेतली आणि ते काठी घेतल्यानंतर वडिलांनी त्या मुलाला इतकं मारलं की त्यांच्याकडे असलेली ही जी काठी आहे ती काठी काय झाली, मोडली. मुलाला खूप लागलं, इतकं लागलं की मुलाला त्याच्या अंगातून रक्त येऊ लागलं. शेवटी मुलगा आपल्या आईजवळ जाऊन बसला. आईनं त्याला औषध वगैरे लावलं. मुलाला खूप लागलेलं पाहून वडिलांना सुद्धा खूप दुःख झालं आणि वडिलांनी काय केलं की मुलांनी त्या कारवर किती गिरवलंय हे पाहण्यासाठी त्या ठिकाणी गेले आणि ते त्या ठिकाणी गेल्यानंतर वडिलांना त्यांना रडू आवडेना. वडील खूप रडू लागले. काय झालं हे कुणालाच कळे नाही. घरातले सर्वजण त्या कारजवळ गेले आणि त्या कारवर लिहिलं होतं, आय लव्ह माय डॅड. मला माझे वडील खूप आवडतात, माझ्या वडिलांवर माझं खूप प्रेम आहे. वडिलांना हे वाचल्यानंतर वडिलांना खूप दुःख झालं आणि वडील खूप रडू लागले. ही सगळी गोष्ट घडल्यानंतर सांगायची गोष्ट एकच, ही जे मी तुम्हाला आता सांगतोय हे आवर्जून तुम्ही तुमच्या घरी गेल्यावर सांगायचं. तुम्ही आता 4थीला आहे, काही वेळेस तुमच्याकडून सुद्धा चुका होतात, वडिलांकडून सुद्धा त्या लहान मुलाच्या वडिलांकडून सुद्धा एक चूक घडली. वडील न पाहता त्या ठिकाणी त्या मुलाला मारलं. वस्तू खराब झाली, मान्य आहे, कारण नवीन कार आपण सारखं घेऊ शकतो का, नाही घेऊ शकत, एकच कार घेऊ शकतो. मग ह्या गोष्टीचा वडिलांना खूप राग आला म्हणून वडिलांनी त्याला मारलं. पण मला सांगा, आपण काही दिवसानंतर का होईना आपण नवीन गाडी घेऊ शकतो, नवीन वस्तू घेऊ शकतो, नवीन मोबाईल घेऊ शकतो. पण एखाद्या मुलाला खूप लागलं, त्याचा डोळा गेला, त्याच्या हाताला दुखापत झाली, जर असं काही गोष्टी घडले तर त्या गोष्टी परत एकदा होणार आहेत का रिपेरी? होऊ शकत नाही. त्यामुळं आपण करण्याच्या अगोदर आपल्या रागावर थोडंसं नियंत्रण असायला पाहिजे. गोष्ट का घडली, आपण एखाद्या माणसाला चुकून धक्का लागलं तर आपण त्याला सॉरी म्हणतो, आपण त्या समोरच्या माणसाला सॉरी म्हणतो. पण समोरचा माणूस येऊन आपल्याला धक्का लागला आणि तो सांगतो, सॉरी बरं का, माझ्याकडून चुकून लागलं. हा सॉरी, तू कशाला माझ्या अंगावर आला पहिला. समोरचा जेव्हा आपल्याला धडकतो तेव्हा आपल्याला राग येतो आणि आपण लोकांना जेव्हा धडकतो आपण त्याला सॉरी म्हणतो, म्हणजे आपलं कुठेतरी का होईना चुकतंय. अशीच एक गोष्ट, अशीच एक घटना, दुःखद घटना त्या 2 दिवसामध्ये घडली की एका लहान मुलीला मोबाईल चोरीच्या कारणामुळे त्यांच्या आई वडिलांनी खूप मारलं आणि त्या गोष्टीमध्ये, त्या घटनामध्ये त्या लहान मुलीचा जीव गेला. चोरी करणं चुकीचं आहे, पण तुम्ही दुसऱ्या काही कारणानिमित्त त्या मुलांना त्या गोष्टी पटवून देऊ शकताय. पण झालेली गोष्ट आता त्या मुलीचा जीव परत मिळू शकतो का, येऊ शकतो का, नाही येणार. त्यामुळं आपण पालक म्हणून आवर्जून या गोष्टीचा विचार करायचा की आपण जे करत आहे सध्या, जे मुलांना मारत आहे, मुलांना चिडवत आहे, मुलांना रागावत आहे, या गोष्टी करत असताना त्यांच्या मनावर त्या गोष्टींचा परिणाम होऊ नये. नक्कीच मोबाईल वाईट आहे, कारण त्याचं जे स्क्रीन आहे त्या स्क्रीनवरचा पडणारा जो प्रकाश आहे तो तुमच्या डोळ्यांना त्रास करतो.
कालांतराने तुमचे डोळे सुद्धा जाऊ शकतात, अभ्यासापासून तुम्ही दूर सुद्धा जाऊ शकताय. पण या गोष्टी मुलांना सांगताना त्या मुलांना पटवून द्या. त्याचा दुष्परिणाम मुलांना सांगा. आपण स्वतः मोबाईल घेऊन पाहतो आणि मुलांना सांगतो की मोबाईल वापरू नको. काही गोष्टी आपल्यावर सुद्धा बंधनं आणा. लहान मुलं आहेत, ही नवीन पिढी आहे, या सर्वांना सांगताना थोडासा विचार करून सांगा की या छोट्या मुलांवर त्या गोष्टींचा लगेच प्रभाव पडला पाहिजे. एखादी गोष्ट जर हवी असेल तर ती लगेच मिळणार आहे का? त्याला खूप कष्ट करावे लागतात. त्या पद्धतीनंच एखादी गोष्ट मुलांकडून जर सोडवायची असेल तर ती गोष्ट लगेच आपण सोडू शकणार नाही. त्यामुळं नक्कीच हा मोबाईल मुलांसाठी घातक आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीने मुलांना सांगताय ती पद्धत चुकीची आहे. त्यामुळं मुलांना या सर्व गोष्टी करत असताना तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा, कारण ही मुलं लहान मुलं आहेत. यांना जर काय झालं तर त्या गोष्टी परत आपल्याला मिळणार नाहीत. त्यामुळं लहान लहान मुलांना समजून घ्या आणि काही वेळेस त्या मुलांसोबत तुम्ही सुद्धा लहान व्हा. म्हणजे या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला नक्की यश मिळेल. झालेली गोष्ट, झालेली घटना ही चुकीची होती, त्या मुलाचं नक्की चुकलं होतं आणि तुम्ही सांगायची पद्धत सुद्धा चुकीची होती. यापुढं कुठलीही गोष्ट करण्याच्या अगोदर मुलांना विश्वासात घ्या, मुलांना त्याचं महत्त्व सांगा आणि मगच एखादा निर्णय घ्या. पण मुलांना मारहाण करून ही गोष्ट सुटणारी नाही. जेव्हा तुम्हाला काही अडचणी असतात नक्कीच तुमच्या शिक्षकांची मदत घ्या, कारण शिक्षक तुम्हाला नक्कीच या गोष्टीमध्ये मदत करणार आहेत. कारण तुमचे आई वडिलांनंतर तुमचे गुरुच तुमचे आई वडील आहेत. त्यामुळं तुम्हाला जेव्हा अडचण येईल पालक म्हणून आणि विद्यार्थी म्हणून नक्की तुम्ही सर्वात पहिला तुमच्या गुरूंचं आठवणीनं त्यांच्याकडे जावा, तुमची अडचणी त्यांना सांगा आणि नक्कीच त्याच्यावर मार्ग तुम्हाला मिळेल. धन्यवाद.